मित्रांनो नमस्कार. शेअर मार्केट इन्व्हेस्टमेंट या मराठी यूट्यूब चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, हा व्हिडिओ मी रनिंग मार्केटमध्ये बनवत आहे, त्यामुळं शेअरचे जे प्राइस आहेत ते बंदच्या वेळेस कमी जास्त असू शकतात. आज मी तुम्हाला 3 कंपन्या सांगणार आहे, कारण आज मार्केट आत्ता सध्या सकाळचे 10 वाजत आहेत आणि 250 मायनस चालू आहे सेन्सेक्स हा. आणि स्मॉल कॅप कंपन्या ह्या पडलेल्या आहेत. मागच्या 2-4 दिवसापासून आपला पोर्टफोलिओ हा मायनस होत आहे आणि ही गुंतवणुकीची संधी आहे. ह्या कंपन्या जर मायनस होत असतील आणि फंडामेंटल जर चांगले असतील तर हळूहळू एकदम खरेदी करू नका, पण हळूहळू तुमच्या पोर्टफोलिओमध्ये त्या तुम्ही ॲड करू शकता, ज्यामुळे की भविष्यामध्ये चांगले रिटर्न तुम्हाला मिळू शकतात. आज आपण 3 कंपन्या बघणार आहोत. 3 कंपन्याही सध्याही मायनस चालू आहेत आणि ह्या कंपन्या तुम्ही तुमच्या पोर्टफोलिओमध्ये नसतील तर ॲड करू शकता. पहिली कंपनी आहे क्लीन सायन्स. केमिकल क्षेत्रातली ही लीडिंग कंपनी आहे. इथं बघू शकता, लीडिंग केमिकल मॅन्युफॅक्चरर ग्लोबली, म्हणजे जागतिक लेवलला ही लीडिंग कंपनी आहे आणि वरून ही खूप डिस्काउंटवर मिळत आहे. सध्या ही 0.20% प्लस आहे. जेव्हा मी हे चार्ट तयार करत होतो त्यावेळेस, पण आता सध्या ही थोडी मायनस दाखवत होती, तर क्लोजिंगला कमी जास्त ती असू शकते. पण ही कंपनी केमिकल क्षेत्रात एकदम चांगली आहे. वरून भरपूर सूट आपल्याला मिळत आहे. 14,000 करोडचं मार्केट कॅप आपल्याला पाहायला मिळते. 14,800 करोड आहे. 1393 करंट प्राईज आहे आणि 58चा पी हा आपल्याला इथला पाहायला मिळत आहे. 44.5 ROC व ROE जर पाहिला तर 33चा मिळत आहे पाहायला. फेस व्हॅल्यू 1 आहे. इथं बघू शकता EPS कंपनीचे वाढलेले आहेत. हे 2-3 क्वार्टर तिचे प्रॉफिट खाली आल्यामुळं कंपनी अजूनही डिस्काउंटमध्ये आपल्याला मिळत आहे. ती मीडियन पी जो आहे, ह्या डॉट रेषा ह्या मीडियन पीच्या आहेत आणि त्याच्याही खाली आपल्याला ही कंपनी मिळत आहे. आणि अशा वेळेस ह्या कंपनीमध्ये जर आपण ॲड केलं, ज्यावेळेस कंपनीची अशी स्थिती असते, ज्यावेळेस की तिला कोणी खरेदी करत नाही, त्यावेळेस जर आपण ॲड केलं तर आपला भविष्यामध्ये चांगला फायदा होऊ शकतो. ही कंपनी कर्जमुक्त आहे. त्याच्यामध्ये तुम्ही इथं बघू शकता. सेल्स जर पाहिले कंपनीचे तर सेल्स आहेत मार्च 2018 पासून 241, 393, 419, 512, 685, 936 आणि 781 हे 3 क्वार्टरचे सेल्स आपल्याला इथं पाहायला मिळत आहेत. नेट प्रॉफिट जर पाहिलं तर नेट प्रॉफिट आहे 49 करोड, 98 करोड, 140 करोड, 198 करोड, 228, 295 आणि 254 करोडचं नेट प्रॉफिट ही 3 क्वार्टरचं आहे. कंपाऊंड ग्रोथ सेल्स, कंपाऊंड सेल्स ग्रोथ आणि कंपाऊंड प्रॉफिट ग्रोथ ही चांगली आहे, तुम्ही बघू शकता. पण चालू वर्षामध्ये आपल्याला इथं -15 आणि इथं -8 दिसत आहे. आणि अशा वेळेसच आपल्याला कंपनीमध्ये गुंतवणूक करायला पाहिजे, जिचे की फंडामेंटल चांगले आहेत. पण बाहेरील परिस्थितीमुळे आता जागतिक लेवलला रिसेशन चालू आहे, त्यामुळं केमिकल कंपन्या असतील, IT कंपन्या असतील, यांना जरा दिवस बरे नाहीत, त्यामुळे ह्या मायनसमध्ये चालू आहेत. आणि अशा वेळेस ह्या कंपन्या आपण जर ॲड केल्या तर आपल्याला भविष्यामध्ये चांगला फायदा होऊ शकतो. तुम्ही बघू शकता की 3 वर्षाचे प्रॉफिट ग्रोथ हे 28 आहेत आणि 5 वर्षाचे 43 आहेत. त्यामुळे इथं आपल्याला स्टॉक प्राईस CAGR हे निश्चितच चांगले मिळतील. आणि कंपनीची जेव्हा वाईट परिस्थिती आहे त्यावेळेस आपण तिला साथ दिली पाहिजे आणि तिला आपल्या पोर्टफोलिओमध्ये ॲड केलं पाहिजे. वरून बघा, वरून ही 2600 पर्यंत गेलेली ही कंपनी आपल्याला आज 1391, सध्या करंट प्राईस जर पाहिली तर 1391, जवळपास 50% डिस्काउंटवर ही कंपनी आपल्याला मिळत आहे, 45%च्या जवळपास. आणि तिचे सपोर्ट जर पाहिले तर आपण बघू शकतो, इथं 1250च्या जवळ तिचा पहिला सपोर्ट आपल्याला इथं पाहायला मिळते. नंतर वर 1300 गेला, नंतर 1325च्या आसपास आणि आता 1390 वर चालू आहे. म्हणजे तिचे सपोर्ट आपल्याला हळूहळू वर शिफ्ट होत असलेले आपल्याला इथं दिसत आहेत. म्हणजे ही कंपनी हळूहळू वर जात आहे. आणि इतकी मोठी डिस्काउंटवर जर मिळत असेल तर ॲड करायला हरकत नाही, कारण ज्यावेळेस ही लिस्ट झाली त्याच्याहीपेक्षा खाली आपल्याला इथं पाहायला मिळते. लिस्ट झालेली तुम्ही इथं बघू शकता. 1800ला ही कंपनी लिस्ट झाली होती आणि आज आपल्याला ती 1400ला मिळत आहे. पुढची कंपनी आहे सिग्मा सॉल.
ही IT क्षेत्रातली ही कंपनी आहे. IT सर्व्हिसेस अँड कन्सल्टिंग. ती कंपनी युनिक मोबाईल ॲप इथं तुम्ही बघू शकता डेव्हलपमेंट आणि सोल्युशन ही करते. हिचा जास्तीत जास्त रेव्हेन्यू त्याच्यामधूनच हिला मिळतो. मार्केट कॅप पाहिलं तर 400 करोडचं मार्केट आहे. मायक्रो कॅप म्हणायला हरकत नाही. 400 करोडचं मार्केट कॅप आहे. करंट प्राईस 407 चालू आहे आणि 25चा PE आपल्याला पाहायला मिळत आहे. ROC ROE एकदम छान आहेत ह्या कंपनीचे. 52चा ROC ROE 34.6 आहे. फेस व्हॅल्यू 10 आहे. म्हणजे भविष्यामध्ये स्प्लिट होऊ शकते. हिचंही तुम्ही बघा EPS आपल्याला वाढलेले पाहायला मिळतात आणि मीडियन PEच्या खाली इथं आपल्याला तिचा PE पाहायला मिळत आहे. सेल्स पाहिले तर 10 करोडचे सेल्स 10, 21, 41, 55 10 करोडचे 2020ला होते. आता 62 करोडपर्यंत या कंपनीनं सेल्स आणलेले आहेत. नेट प्रॉफिट पाहिलं तर 2 करोडचं नेट प्रॉफिट 18 करोडपर्यंत आलेलं आहे. त्यामुळे प्रॉफिटही कंपनीनं चांगलं जनरेट केलेलं आपल्याला इथं पाहायला मिळते. तुम्ही इथं बघू शकता सेल्स ग्रोथ, प्रॉफिट ग्रोथ. पण एक गोष्ट इथं लक्षात ठेवा, प्रॉफिट ग्रोथ जी आहे 3 वर्षाची 91 आणि चालू वर्षाची 12% आहे. पण त्याच्यापेक्षा जास्त इथं आपल्याला स्टॉक प्राईस CAGR पाहायला मिळत आहेत. म्हणजे स्टॉक हा प्रॉफिटपेक्षा जास्त पुढं पळाला आहे. करेक्शन होऊ शकतंय. त्यामुळं हेही लक्षात ठेवा, तुम्हाला आतापासून ॲड करायचे असेल तर थोडी थोडी क्वांटिटी ॲड करत चला. कारण शेअर हा कधी खाली आणि कधी वर जाईल हे कोणीही सांगू शकत नाही. पण इथं ह्याच्यानुसार असं दिसतंय की प्रॉफिटपेक्षा शेअर जास्त चाललेला आहे. त्यामुळं पुढे करेक्शन होऊ शकतंय. चार्ट बघितला तर आपल्याला लक्षात येईल, चार्ट हा त्याचा 400चा सपोर्ट आहे आणि सध्या तो 407 वर चालू आहे. म्हणजे तो सपोर्टवर आहे असं म्हणायला हरकत नाही. पुढे जर आला तर 350च्या आसपास तो सपोर्ट इथं घेऊ शकतो. एकदा तो इथून वर गेलेला आहे. त्याच्यानंतर जर खाली आला तर खाली तो 300 पर्यंत येऊ शकतो. तर ह्यानुसार तुम्ही थोडी थोडी गुंतवणूक करायला आता चालू करू शकता 400 पासून खाली. तर बघा कंपनी कशी वाटते तुम्हाला, तुम्ही त्यावर अभ्यास करून घ्यायचं किंवा नाही ते ठरवू शकता. पुढची कंपनी आहे होम फर्स्ट फायनान्स. ही कंपनी होम लोन देते फक्त 48 तासामध्ये. 48 तासामध्ये तुम्हाला ही होम लोन ही कंपनी देते. त्यामुळे ही कंपनी किती फास्ट आहे हे लक्षात येते. 7,774 करोडचं मार्केट कॅप आहे. करंट प्राईस 878 आहे आणि स्टॉकचा PE 27 आहे. म्हणजे PE पण हा कंपनीचा जास्त नाही. ROC 10 व ROE 13.5 आहे. बँकिंग क्षेत्रातल्या फायनान्स क्षेत्रातल्या ज्या कंपन्या असतात त्याचे ROC व ROE कमी असतात, ते आपण इग्नोर करायला पाहिजे. ह्या कंपनीचं बघा EPS बघा किती कंटिन्यू आणि चांगले वाढलेले आहेत आणि स्टॉक प्राईज हे PE खूपच खाली मिळत आहे. मीडियन PE जो आहे तो 37च्या आसपास आपल्याला इथं पाहायला मिळतोय. पण त्याच्याही खाली हा आपल्याला PE इथं पाहायला मिळत आहे. त्यामुळे ही कंपनी अतिशय स्वस्त मिळत आहे. जेव्हा ही पळेल तेव्हा आपल्याला ही कंपनी हातात येणार नाही. रेव्हेन्यू जर पाहिले या कंपनीचे तर 2014 पासूनचे 20 करोडचे रेव्हेन्यू आज 1052 करोड हे 3 क्वार्टरचेच आहेत. तिथपर्यंत ही कंपनी आपल्याला ही रेव्हेन्यू घेऊन आलेली आपल्याला पाहायला मिळत आहे आणि सतत वाढणारे रेव्हेन्यू आहेत. नेट प्रॉफिट जर पाहिलं तर 3 करोडचं नेट प्रॉफिट आज 286 करोड म्हणजे 10 पट झालेलं आपल्याला इथं पाहायला मिळत आहे. त्यामुळे नेट प्रॉफिटही या कंपनीचं चांगलं आहे आणि ह्या कंपनीचं सेल्स ग्रोथ आणि प्रॉफिट ग्रोथ चांगली असल्यामुळं इथं आता आपल्याला ह्याच्यापेक्षा जास्त मिळायला पाहिजे आहे की नाही. सिग्मा सॉलमध्ये ह्याच्यापेक्षा जास्त होते आणि इथं उलटं आहे. प्रॉफिटपेक्षा शेअर तेवढा चाललेला नाही. म्हणून आपल्याला रेव्हेन्यू जास्त तिथं EPS जास्त वाढलेले आपल्याला दिसत होते आणि शेअरचा PE आपल्याला खाली पाहायला मिळत होता. ह्याच्यापेक्षा तिथं उलटं होतं आणि इथं उलटं आहे की प्रॉफिटपेक्षा शेअर जास्त चाललेला नाही. म्हणजे भविष्यामध्ये हा शेअर आपल्याला चांगले रिटर्न मिळवून देऊ शकतो. हा स्वस्तामध्ये शेअर आपल्याला मिळत आहे. चार्ट जर बघितला तर चार्ट सध्या आपल्याला इथं सपोर्ट पाहायला मिळत आहे. हा जो सपोर्ट होता
तुम्ही इथं बघू शकता, हा जो रेजिस्टन्स होता तोच आता सपोर्टचं इथं काम करत आहे, सपोर्टवर आहे सध्या. त्याच्यानंतर खाली आला तर तो सेकंड सपोर्ट तो हा घेऊ शकतो आणि त्याच्यानंतर खाली आला तर तिसरा सपोर्ट 800चा त्याला मिळू शकतो. तर हे सपोर्ट ध्यानात ठेवा, तुमच्या वॉच लिस्टमध्ये ॲड करून ठेवा आणि एखाद्या वहीमध्ये लिहून ठेवायचं असेल तर लिहून ठेवू शकता. म्हणजे हळूहळू तुम्हाला खालच्या लेवलला कंपन्या ॲड करायला मदत होईल. एकदम कंपन्या खरेदी करू नका. तुम्हाला जर 10,000 लावायचं असेल तर 2,000 आता लावा, पुन्हा 2,000 लावा, पुन्हा 3,000, असं करत करत तुम्ही ॲड करू शकता हळूहळू. म्हणजे तुमच्याकडे क्वांटिटी चांगली जमा होईल आणि खालच्या लेवलला जमा होईल. ते एवढं लक्षात ठेवा. हा व्हिडिओ अभ्यास म्हणून केलेला आहे आणि रनिंग मार्केटमध्ये हा बनवत आहे, त्यामुळे शेअरचे प्राईस हे कमी जास्त असू शकतात. तुम्ही अभ्यास करा, ठरवा, तुमच्या वॉच लिस्टमध्ये ॲड करा आणि हळूहळू चांगल्या कंपन्या तुमच्या पोर्टफोलिओमध्ये जर ॲड केल्या तर भविष्यामध्ये चांगला परतावा, चांगला पैसा ह्या कंपन्या आपल्याला बनवून देऊ शकतात. तर मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा. तुमच्या काही प्रश्न असतील तर ते विचारू शकता. कोणत्या नवीन एखाद्या शेअरवर जर व्हिडिओ बनवायचा असेल तर तेही तुम्ही कळू शकता. मी त्यावर व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करील आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावा ह्या अपेक्षेनं तुमच्या व्हॉट्सॲप ग्रुपवर हा व्हिडिओ शेअर करा व लाईक करा व सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.